येथे आहेत 42 यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झालेला आहे। याच्यामध्ये 246 म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे नगर परिषदा आणि यातल्या 42 नगर पंचायतमध्ये दोघात मिळून 57 ठिकाणी 50% मर्यादा ओलांडली गेली होती। त्यामुळे या सर्व निवडणुका टांगणीला लागल्या होत्या। आज कोर्टाने सांगितलंय बाठिया कमिशनला बऱ्याच पिटिशनचा विरोध आहे। त्याच्यामध्ये काही जण म्हणतात आकडेवारी जास्त आहे, ओबीसींचं आमचं म्हणणं कमी केली, तर त्याच्यावर डिटेल हिअरिंग मध्ये आम्ही ऐकू। त्यामुळं सध्या ह्या 57 ठिकाणी आणि ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत तिथं सब्जेक्ट टू फायनल आउटकम ऑफ दिस पिटिशन असं कोर्टाने सांगितलेलं आहे। न्यायालयाच्या अंतिम निर्णयाला अधीन राहून हा जो कार्यक्रम जो सुरू केला होता निवडणुकीचा, जसा कार्यक्रम आहे, जशा तारखा आहे तशा घेण्यात यावा। त्यामुळे या सर्व म्युनिसिपल काउन्सिल आणि नगरपंचायतीचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय। ओबीसीच्या दृष्टीने एक महत्वाची गोष्ट अशी झाली आहे की कोर्ट म्हणलं या संदर्भामध्ये जस्टिस खानविलकर यांचं जे जजमेंट आहे ते 3 जज बेंचचं जजमेंट होतं। त्यामुळे आपल्याला त्या संदर्भामध्ये मोठं बेंच, लार्जर बेंच करावं लागेल आणि 21 जानेवारीला याच्याबद्दलची सुनावणी ठेवलेली आहे आणि 21 जानेवारीला 3 जज बेंच कॉन्स्टिट्यूट होईल आणि हे सर्व ऐकलं जाईल। त्यामुळे ओबीसीच्या संदर्भामध्ये आम्हाला नक्कीच दिलासा देणारी गोष्ट आहे। ओबीसीचे आता जे काय वाढीव सीट्स होते ते तसेच कायम राहतील। याच्यामध्ये कोर्टाने पुढे जाऊन असं पण सांगितलेलं आहे की इलेक्शन कमिशनने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की 336 पंचायत समिती, 32 जिल्हा परिषदा आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन 29 याच्या पण निवडणुका प्रलंबित आहेत, त्याचा कार्यक्रम चालू नाही झालेला। या संदर्भामध्ये कोर्टाने स्पष्ट संकेत दिलेत, आदेश दिलेत की या पण निवडणुका घेण्यात याव्या। या सर्व निवडणुका 50%ची मर्यादा राखून घेतल्या जाव्या असे निर्देश इलेक्शन कमिशनला आज मान्य कोर्टाने दिलेत। म्हणजे ज्या प्रलंबित आहेत महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या, त्या पण निवडणुकीचा मार्ग आता मोकळा आहे। फक्त अट एक सांगितली की 50%ची मर्यादा ओलांडली नाही पाहिजे आणि याच्यामध्ये पण तेच त्यांनी आदेश लागू केलेला आहे की ह्या पण निवडणुका सब्जेक्ट टू फायनल आउटकम ऑफ दॅट पिटिशन म्हणजे 50%ची मर्यादा जर कदाचित ओलांडली गेली एक्सेप्शनल केसमध्ये तर त्या संदर्भात या निवडणुका पण तशाच होतील। त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा झालाय। आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबतची जी सुनावणी आहे ती संपलेली आहे, पण फायनली कन्क्लूड नाही झालेली आहे। हीच सुनावणी अजूनही सुरू आहे। ही सुरू राहणार आहे 21 जानेवारी 2026 ला। या सुनावणीची उरलेला भाग तिथं घेणार आहे।